शेतकरी संघर्ष सेनाची सभा यशस्वी, शेतकरी हितासाठी संघर्ष कायम राहणार. न्यू नागपूर प्रकल्प व प्रस्तावित थर्ड आउटर रिंग रोडमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा दिनांक 13 जून 2026 रोजी पंचमुखी हनुमान मंदिर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत सावनेर, पारशिवनी, कामठी, मौदा, कडमेश्वर तसेच नागपूर ग्रामीण परिसरातील विविध गावातील शेकडो बाधित शेतकरी उपस्थित होते. बैठकीत सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी एकमताने शेतकरी संघर्ष सेना या संघटनेची स्थापना केली. आगामी काळात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघटित व कायदेशीर लढा उभारण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः न्यू नागपूर प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना ज्या प्रकारचा मोबदला, पुनर्वसन सुविधा व सवलती देण्यात आल्या त्याच धर्तीवर थर्ड आउटर रिंग रोडमधील सर्व बाधित शेतकऱ्यांनाही समान मोबदला व समान सवलती देण्यात याव्यात अशी प्रमुख मागणी करण्यात आली. यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी आम्ही आमची जमीन देणार नाही, जमीन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. विकास कामांना विरोध नसला तरी शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही अशी ठाम भूमिका बैठकीत यावेळी व्यक्त करण्यात आली. संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावातून 2 प्रतिनिधी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे प्रतिनिधी आपल्या गावातील बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न, सूचना व मागण्या संघटनेसमोर मांडतील तसेच पुढील पाठपुरावा आणि आंदोलनात्मक कार्यक्रमामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. शेतकरी संघर्ष सेना ही संघटना संपूर्ण परिसरातील बाधित शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणार असून आगामी काळात शासन व प्रशासनाशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. सिटी इंडिया न्यूजसाठी कामठी तालुका प्रतिनिधी दिलीप मेश्राम.